मास्तर, तोंड काय एवढं पाडलं या? काय हाय काय त्या पत्रात एवढं? म्हणजे आता पोरं नाही मिळाली तर शाळा बंद होईल होय मास्तर? गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग बेटा. काय हो मास्तर, हे हे असं सुरू आहे सगळीकडे. अहो हा विराज म्हणजे आपले अण्णासाहेब नाहीत का, त्यांचा पोरगा. आता साहेबाचा पोरगा म्हणजे मोठ्याच शाळेत जाणार की हो. एवढा भक्कळ पैसा मग खर्च करणारच की. मग ह्या मुलांचं काय? जर शाळा बंद पडली तर या मुलांनी काय करायचं? कम हिअर, टेल मी व्हॉट इज युअर नेम माय नेम इज सार्थक हनुमंत जाधव. अँड व्हॉट इज युअर ड्रीम? I want to be an Air Force officer. गुड. नाव गो इनसाइड द क्लास. नाव सार्थक. जर शाळा बंद पडली तर काय सार्थक होणार याचं आणि याच्या घरच्यांचं तरी? मास्तर काय राव हे? हनम्याचं पोरग नाही काय इंग्रजी बोलतोय राव? तिकडं त्या हनम्याचं खायचं वांद आणि पोराला कुठं कलास लावलाय काय माहित. छान. म्हणजे तो इथे येतो, इथे शिकतो, यावर तुमचाही विश्वास नाही म्हणायचा तर? अहो मास्तर तसं नाही, पण हे लयच काय बाय बोलत होतं इंग्रजीत म्हणून विचारलं आपलं. अहो इंग्लिश ही भाषा आहे. इंग्लिश म्हणजे सगळं ज्ञान नाही. मुलांना फक्त इंग्लिश बोल, इंग्लिश बोल, चांगली कपडे घाल एवढं बोलून त्यांचा विकास होणार आहे का? मास्तर हे बोलताय ते बी समज खरं आहे बर का. मी बी गावात सांगतो माणसासनी, बघू जेवढी ऐकत्याल तेवढी ऐकत्याल. अगदी मनातलं बोललात भाऊ. कर्मवीर अण्णांना मुलांना शाळेत घाला म्हणून फिरावं लागत होते. आता आपल्याला मराठी शाळांवर विश्वास ठेवा म्हणायची वेळ आली. चला फिरूया आता. काय मग आप्पा, आज सकाळी सकाळी नवी कपडे घालून कुठं दौरा काढला? अरे दौरा कशाचा बाबा, आताच नातवाला शाळेत सोडून आलोया. त्यात सोंबायची ताकीद, मामाजी चांगले कपडे घालून जायचं. अरे तिथं फॅन्टची मुलं असतात म्हणे शाळेत. अरे पॅरेंट्स असतात म्हणून असं नटून जातोय बाबा, दुसरं काय. आप्पा आता तुमचा भानू बी गावचाच शाळेत शिकला ना, आणि सुनबाई बी वाडीचीच की हो. दोघं बी गावच्या शाळेत शिकून मोठी झाली. आता दोघं बी सरकारी नोकरीवर आणि पोर घातलं खाजगी शाळेवर. अहो सरकारी माणसानं बी असं सरकारी शाळेवर विश्वास नाही ठेवायचा तर मग ठेवायचा कोणी? गजा, अरे ही दोघं बी पोरं शिकली सवरलेली. पोराचं पुढं कशात भलं आहे. आता त्यांनी बघूनच तसं घातलं असेल ना मोठ्या शाळेत. अशानं आप्पा गावची शाळा बंद पडायची वेळ आलीये. ते मास्तर बिचार म्हणत होत पोरं नाही मिळाली तर यंदा बंद होईल शाळा. गजा, अरे एकदा का तुम्ही म्हातारा झाला ना की गुमान भैर बी आणि मुख बी व्हावं लागतंय बघ. अरे जिथं आपलं कोण ऐकणार बी नाही तिथं आपण बोलणार तरी काय. आप्पा अहो जे हाय ते सांगितलं मी. शेवटी मी पत्र वाट्या हो. इकडून आलेली खबर तिकडं द्यायची एवढं माझं काम. चला येतो. अरे सूरज, कधी आलास? बऱ्याच दिवसांनी दिसलास. चाललंय ना तुझं सर्व ठीक? हो सर, आहे सर्व ठीक. परवा चालू बेंगलोरवरून. नेक्स्ट वीकमध्ये अमेरिकेला जायचंय.
एक प्रेझेंटेशन द्यायचंय तिथं. कंपनीने लॉन्च केलं न्यू प्रोडक्टचं. छान. अरे मागच्या आठवड्यात मोरे सर भेटले होते. झाले आता ते रिटायर. मी आता आपल्या या शाळेवर आहे समजलं की लगेच तुझं नाव काढलं बघ त्यांनी. वाव, अजून आठवतो त्यांना मी. खरंच मलाही त्यांना भेटायचंय. माझे सर्वात फेवरेट टीचर आहेत ते. आणि तू त्यांचा फेवरेट स्टुडंट. बाकी तुझ्या मुलीचे कसे काय? अहो, कामाच्या व्यापामुळे मी आणि मिसेस दोघेही बाहेरच असतो जास्त करून. मग मुलीला जास्त वेळ देणंही जमत नाही. म्हणून आता तिला इथं गावात आईकडेच ठेवले. सिनियर KG मध्ये आहे आता ती. छानच की. मग आता यावर्षी पहिलीच्या वर्गात घे तिला ऍडमिशन आपल्या शाळेमध्ये. नो सर, मी आणि मिसेसनं ऑलरेडी ठरवलं आहे तिच्या स्कूलबद्दल. नशीब पण बघा ना किती चांगलं आहे. नेमकी इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या गावातच आहे. त्यामुळे आईला पण जास्त त्रास नाही. ती रोज जाऊ शकते स्कूलमध्ये सोडायला आणायला. चांगला डिसिजन घेतला सूरज. दोघेही कमावता म्हणजे मुलीचे चांगलंच भविष्य बघणार तुम्ही. आता काय बाकी उरलंय या मराठी शाळेत. आणि इथल्या शिक्षकांना तरी कुठे काय येतं. या मराठी शाळा फक्त मतदान आणि लसीकरण केंद्र म्हणून राहिले बघ. आणि शिक्षक तरी काय जनगणना आणि सर्वे करायच्याच कामाचे. अहो सर, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण फ्रेंड्स सोबत मुलांचा विषय निघतो तेव्हा त्यांना कसं सांगायचं मी माझी मुलगी झेडपीच्या शाळेत आहे. अहो, पैसे डोक्यावर घेऊन जाणार आहेस का असं म्हणून चिडवतील. गावाच्या या शाळेनेच तर घडवलंय मला. मला अभिमान आहे या शाळेचा. शाळेसाठी लागणारी कोणतीही वस्तू देईन मी सर. शेवटी मीही काहीतरी देणं लागतोच की या शाळेचा. असू दे सूरज. शाळेला वस्तूंची नाही रे, विद्यार्थ्यांची गरज असते. आणि हो, लागणाऱ्या सगळ्या वस्तू शासन पुरवत असते. चल येतो, भेटू पुन्हा. अहो सरपंच, काय खबर आली का नाही का नव? लगा पत्र टाक्या तू आणि खबर मला विचार. सांगू मन काय झालं त्या. अहो मास्तरला शाळेत वरनं पत्र आलं या. यंदा शाळेचा पट नाही वाढला तर शाळा बंद होईल म्हणून. च्या मायला, मग हे तू मला सांगतो या. अरे आता पोरं बी काय म्या वाढवायची का रे. हे असलं बोलणं तुमचं, म्हणून काय सांगू वाटत नाही तुम्हाला. अरे गजा, अरे लयच नाराज झालाच राव तू. अरे गंमत केली जरा. अरे तेवढं बी कळत नाही का रे तुला. हो, गंमतच करा. जेव्हापासनं साहेबानं गावात इंग्रजी शाळा काढली तेव्हापासनं सगळ्या गमतीच बघतो या गावात. आणि ग एवढं पैसे भरून भरून माणसं बी पोरासनी त्याच शाळेत घालते ती. मगाशी त्या संजयकडे गेलेलो, त्याला म्हणलो लका बँकेच्या किती नोटिशा येतात, बघ जरा पैशाचं आण, भर तेवढा हप्ता. तर म्हणतो या, अरे शाळेत पोराची फी भरायची आहे. अरे मग काय म्हणायचं तू खुलं. सारखं सोसायटीतनं पैसे घेतय आणि बायको बचत गटातनं. अहो त्याच्या बायकोवरनं सांगतो. मी संजयला म्हणलं, अरे एवढं कर्ज काढून फी भरण्याबरीस गावच्या शाळेत घाल पोराला. तर लगेच आत्मा आवाज, आजवर माझ्यासाठी काय केलं नाही तर पोराला बी असंच करा. जर नव्हतं जमणार पोराला शिकवणं तर कशाला जन्माला तरी घातले. अरे बायकोचा आवाज ऐकून संजयचं तोंड फार चिमणीवाला झालं असेल पहिले का. ते जाऊ द्या हो सरपंच, पण बघा ना हो काहीतरी शाळेचं. आपला सबूत आहे बघ तुला कशा. आत्ताच्या आत्ता त्या साहेबाच्या कानावर घालतो हे इसे. अरे शाळा बरी बंद होऊन देऊन घ्या. चल तू बी येतोस का माझ्यावर. नग या जाऊन तुम्ही, अजून राहिल्यात बरीच कामं माझी. साहेब आहे काय सर.
जोशी, यंदा शाळेत चांगलं लक्ष द्या बरं का. आणि त्या हेडमास्तर बाईला बी सांगून ठेवा ऍडमिशन वाढली पाहिजेत म्हणून. आणि ती नाव भरायची पुस्तकं काय ती प्रॉस्पेक्ट्स, त्यामध्ये आपल्या शाळेची संपूर्ण माहिती, आपण घेतलेले उपक्रम सगळं व्यवस्थित छापलेलं आहे साहेब. आणि ऍडमिशन फॉर्मची फी पण यंदा 500 रुपये ठेवली आहे. शाबास जोशी, तुम्ही चांगलं हुशार आहे की. आणि अजून एक काम करा, ती शिकवाय भरलेल्या मास्तरने आणि मास्तरांना सांगा प्रत्येकानं दादा तरी ऍडमिशन आणा म्हणून. हा, आणि त्यांना सांगा पगारात वाढ देऊ म्हणून. शेवटी आपल्याला कोणाचं नुकसान करायचं नाही. सगळ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत ह्या विचाराचा माणूस आहे मी. साहेब नमस्कार. काय सरपंच, आज सकाळ सकाळी येणं केलं? अहो, काय भानगड आहे? कोणाची जप्ती थांबवायची आहे काय? जो कोण असेल त्याला सांगा साहेब ठरल्यापरी 4 पैसे ज्यादाचं दिल म्हणून. आणि हो, भाव काय चाललाय तो मला माहितच आहे. साहेब अहो त्यासाठी नाही आलो. अहो जरा वेगळंच काम होतं. काय सरपंच, अहो आता कसली वेगळी कामं करताय? अहो वय राहिलंय का आता वेगळ्या कामाचं? तसं नाही साहेब. आधी आपली गावची शाळा नाही का, ती यंदा बंद पडेल असं पत्र आलंय हो वरनं. का ते मास्तरला शांत बसव ना वय शाळेत? बघितलं तर 4 पोरं आणि ती बी सांभाळायचं म्हणा काय त्याला. बघितलं का जोशी, ही सरकारी माणसं, फुकट पगार पाहिजे, काम काय नको. अहो साहेब तसं नाही, मास्तर लय चांगलं आहे व, पण शाळेत पोरं कमी येतात ना म्हणून बंद पडायला लागली शाळा. सरपंच मग काय खूळ लागलाय का तुम्हाला? पडली की बंद पडली तर इथं मी राव एवढी मेहनत घेऊन शाळा बांधली, बाहेरनं मास्तरने आणल्या, ते काय नाचायला का? अरे इथं शिकते आली की पोरं, एवढं का म्हणून घाबरताया? ओ जोशी, सांगा सरपंचांना यंदा आपण काय करतोय? अहो सरपंच, यावर्षी मुलांसाठी स्विमिंग पूल, मोठं प्लेग्राऊंड बनवत आहोत. बॉक्सिंग कराटेसाठी खास शिक्षक आणलेतच, पण सिंगिंग डान्सिंग मध्ये पण मुलांनी चांगलं नाव कमवावं आणि टीव्हीवर दिसावं असा निश्चय केलाय साहेबांनी. आणि त्यासाठी मुंबईवरून शिक्षक आणलेत आणि फी पण एकदम कमी. काय सरपंच, ऐकलं ना समजा? अहो एवढं सगळं करतोय गावासाठी आणि तुमचं आपलं काय तर शाळा वाचवा आणि शाळा वाचवा. जेडपेच्या शाळेत भात खात बसायची ती संपलं आता सरपंच. पिझ्झा आणि बर्गर खाणारी ही पोरं, कुठं त्यांना खाकी चड्ड्या घालून जमिनीवर बसवता? त्यांना बी आता मोठं होऊ द्या की. मला या शाळेतनं न्यूटन घडवायचा आहे, न्यूटन. मास्तरला म्हणाव तू न्यूटन राहू दे, पोरांना शर्टाची बटन तरी लावायला शिकव. बरोबर बोलताय तुम्ही साहेब. चला येतो मी. सरपंच, आमची केस उन्हानं पिकली नाहीत. त्या पोस्ट मास्तर बर गावभर गावची शाळा करत फिरणं बंद करा. सगळ्या बातमी येत असतात आमच्या कानावर. बघा मग आता काय करायचं ते तुमची मर्जी. शेवटी लोकशाही आहे बाबा देशात आणि आपण ती मानतो. होय साहेब. मास्तर, आज लवकर शाळा बंद करून कुठं हो? बदली झाली, जायलाच पाहिजे. हा, आणि ती कशी हो? पत्र नाही काय नाही. तातडीची बदली हो. फोन आला होता गट शिक्षण अधिकाऱ्यांचा. लवकरात लवकर त्या कोकणातल्या शाळेत हजर व्हायला सांगितले. तिथं शिक्षकाची जास्त गरज आहे म्हणत होते. पत्र काय येईल नंतर, आधी मला तिथं हजर व्हा म्हणाले.
मास्तर मला समज माहितीये गरज बिरज काय नाही तिथं बघा. आता साहेबानं वर फोन करून सांगितलंय पण तुम्ही कुठं बी जायची गरज नाही. आपण ही शाळा वाचवायचीच. काय रे राजा बरोबर ना? अहो सरपंच साहेब, ही शाळा साहेबांच्या फोनमुळे बंद होत नाहीये. ती बंद होते आपल्या सगळ्यांमुळेच. माझा इंग्लिश मिडियमला विरोध नाहीच. इंग्लिश ही भाषा येणं आता काळाची गरज आहे आणि ती सर्वांना आली पाहिजेच. पण माझा विरोध आहे तो शिक्षणाच्या बाजारीकरणाला. मान्य आहे आमच्यातलेही काही शिक्षक चुकीचे असतील, आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील. अहो पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी काय निर्णय घ्यावेत आणि त्यांनी घेतलेले निर्णय चुकीचे कसे हे घरात बसून कट्ट्यावर बसून सांगणारे आपण. का नाहीत मग झेडपीच्या शाळांना जाब विचारत? जिथे आम्ही चुकतोय तिथे सांगा ना. इंग्लिश काळाची गरज आहे ही ओळखून सेमी इंग्लिश सुरू केलंच आहे ना आम्ही. खाकी चड्ड्या आणि पांढरा शर्ट नको म्हणून गणवेश बदलले आहेत ना आम्ही. जमिनीवर बसायला नको म्हणून बेंचेस आणलेत ना आम्ही. साध्या रंगात रंगवलेली शाळा नको म्हणून भिंतीवर ही सुंदर चित्र काढलीत ना आम्ही. तालुका जिल्हा विभाग स्तरावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत ना आम्ही. पण आम्ही चुकतो कुठं माहिती? शाळेतल्या वर्षभराच्या उपक्रमांचं भलं मोठं पुस्तक छापून ऍडमिशनसाठी पैसे घेत नाही ना आम्ही. वह्या पुस्तकांवर शाळेचं नाव छापून पालकांकडून पैसे घेत नाही ना आम्ही. एका आठवड्यात विद्यार्थ्याला 3-4 ड्रेस, त्यावर शाळेचं नाव छापून पैसा घेत नाही ना आम्ही. आणि इथंच तर चुकतो आम्ही. मग या चुकांची शिक्षा तर मिळायला हवीच ना आम्हाला. मास्तर असं नका बोलू. अहो तहसीलदार तलाठी डॉक्टर इंजिनियर घडवणारी ही शाळा आहे. अशी नाही बंद होऊ देणार म्या. अहो या घडवलेल्यांनाच विसर पडलाय आता या शाळेचा. डोनेशन म्हणून इथे पैसा देतील, मदत म्हणून वस्तूही वाटतील, कौतुकाची सुंदर भाषणही देतील, पण स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवण्याचं काम या शाळेवर नाहीत द्यायची. सरपंच म्हणून तोंडावर गोड बोलणारी ही माणसं माग आडानी यडपाट म्हणून लय हिनावत्यात. पण आपल्या पोरासनी बी तोंडावर लय मोठ्या शाळेत लय भारी शिकतोय म्हणून माग काय दिवं लावणार असं म्हणायची येळ येऊ नये वाटत असेल तर विचार करायला पाहिजे आता. सरपंच ही साहेब लोक माझी बदली करू शकतात, मला नाहीत बदलू शकत. ज्ञानदानाचा घेतलेला हा वसा आणि हा लढा असाच पुढेही चालू राहील. तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. एक दिवस नक्की असा येईल की ही भरकटलेली पाखरं पुन्हा आपल्या घरट्याकडे वळतील. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.